नमस्कार मंडळी, चला तर भेंडीवरती दही टाकून कुठली रेसिपी बनवतोय त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण भेंडी घेतलेली आहे. आता ही भेंडी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर भेंडी पाहू शकता, ताजी फ्रेश अशी भेंडी आहे. तर आपल्याला ना ही भेंडी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर भेंडी आपण स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर आपल्याला ती कापडाने पुसून देखील घ्यायची आहे. पण त्या अगोदर ना ही भेंडी छान अशी या पाण्यामध्ये चोळून धुवून घेणार आहे. तर तुम्ही जशी भेंडी धुतल्यानंतर मी तुम्हाला भेंडीचा कलर दाखवणार आहे. अगदी हिरवागार असा कलर आलेला आहे. शिवाय भेंडीची जी काही धूळ लागलेली होती ना ती पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती खराब पाणी निघलेलं आहे. त्यामुळे ना कुठलीही भाजी आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून मगच ती बनवायला हवी, कारण अशा प्रकारची त्यावरती लागलेली धूळ असते. तर आता इथे भेंडी ना स्वच्छ धुवून घेतली की लगेचच एखाद्या कपड्यावरती ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि एकदम कोरडी करून घ्यायची आहे. आता तुम्ही सगळ्या भेंड्या एक सोबत जर तुम्हाला जमल्या तर पुसू शकता, किंवा अशा पद्धतीने एक एक भेंडी क्लीन करून घेऊ शकता. अशा पद्धतीने भेंडी पुसल्यामुळे भेंडी अजिबातच चिकट होत नाही. त्यामुळेच तुम्हाला ही खास पद्धतीने भेंडीची आज भाजी दाखवणार आहे. तर भेंडी पूर्णपणे पुसून झाली. आपले हात कोरडे आहेत, शिवाय चाकू सुद्धा कोरडा आहे. ज्यावरती भेंडी आपल्याला चिरायची आहे तो पोळपाट देखील कोरडा आहे. जसं की तुम्ही चॉपर बोर्डवरती जरी ही भेंडी कट करत असाल तरी सुद्धा आपल्याला हे सगळं कोरडं ठेवायचं आहे. पाण्याचा एक थेंब जरी भेंडीला लागला ना तरी देखील भेंडी चिकट होते. त्यामुळे ना आपल्याला अशा पद्धतीने पाणी अजिबात ठेवायचं नाही. पाण्याशिवाय आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे. तुमचे हात किंवा चाकूला थोडंफार पाणी असेल तरी देखील ही भेंडी लगेचच चिकट होऊ शकते. तर संपूर्ण भेंडी आपण इथे कट करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता भेंडीमध्ये कुठेही लाळीसपणा अजिबातच नाही. तर आता भेंडी कट करून झाली की लगेचच घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. त्यामध्ये घालायचं आहे 7-8 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा जिरे घालून घेतले, आवडीनुसार हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे आपल्याला बारीक वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे. आता तुम्हाला कितपत घट्ट पातळ मसाला बनवायचा त्यानुसार शेंगदाणे घालून घ्यायचे. त्यानंतर इथे 1 चमचा बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. हे मिक्सरला छानसं असं फिरवून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता बेसन पीठ टाकायला अजिबात स्किप करायचं नाही. त्यानंतर तुमचं दही कितपत आंबट आहे यानुसार टाकायचं आहे. तर या छोट्या पळीने 3 पळ्या दही टाकून घेतलेलं आहे आणि आता दहीसुद्धा यामध्ये फिरवून घेतलं. तर थोडंसं पाणी देखील मी त्यामध्ये ॲड केलं होतं. तर तुम्ही ना पाणीच देखील ॲड करू शकता, किंवा दह्याच्या पाण्यात देखील मसाला तयार करून घेऊ शकता. थोड्याशा पाण्यामुळे पातळसरपणा येतो. त्यानंतर इकडे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालायचं, पाव चमचा मोहरी घालायची, पाव चमचा जिरे घालायचे. चांगले फुलले की यामध्ये घालायचा आपल्याला कढीपत्ता. तर इथे पाहू शकता मोहरी छान फुलल्या गेली की कढीपत्ता घालून घेतला. त्यानंतर यामध्ये घालायची पाव चमचा हळद आणि कट करून घेतलेली भेंडी आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही भेंडी चांगली परतवून घ्यायची आहे. आता पहा भेंडी चिकट का होते, तर ना बऱ्याच वेळेला सांगितल्या पद्धतीने तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, भेंडीला एकतर वलसरपणा किंवा तिच्यावरती आपण धुवून घेतो, डायरेक्ट चिरून घेतो, त्यामुळे एकतर भेंडी चिकट होते. दुसरं असतं की आपण भेंडी तेलामध्ये व्यवस्थित परतवत नाही आणि लगेचच त्यामध्ये पाणी किंवा दही ॲड करतो आणि त्यामुळे देखील आपली भेंडी चिकट होते. तर आता ना भेंडीला सुद्धा छान खमंग आणि खरपूसपणा येण्यासाठी मीठ घालून घेतलं आणि आता हे थोड्या वेळासाठी आपण परतवून घेऊया, जेणेकरून आपली भेंडी पाहू शकता एकदम सुटसुटीत तयार आहे. इथे ना तुम्ही सुकी भेंडी करण्यासाठी सुद्धा सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून
जर तुम्ही सुक्की भेंडी जरी बनवली ना तरी सुद्धा तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही. रिझल्ट तुमच्या समोर आहे. काहीही याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वेगळं असं नाही आहे की तुम्ही खरंच सांगताय यावरती विश्वास ठेवायचा की नाही. तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. त्यामुळे ना बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो की भेंडी चिकट होते. आता आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ना ते यामध्ये ॲड करायचं आहे. आता अशा पद्धतीने ना खरंच खूपच अफलातून ही भाजी लागते. शिवाय बरेच जणही ह्या प्रकारची भाजी बनवतात की नाही हे देखील म्हणजे आपल्याला माहीत नसतं. आता नवशिके असा किंवा कोणी असू द्या, पहिला प्रयत्नात तुम्ही ना न चिकट होता अगदी मस्त मोकळी सुटसुटीत ही भेंडीची भाजी बनवू शकता. शिवाय तुम्ही ताकाची भेंडी करा किंवा कोरडी करा, दोन्ही प्रकारची भेंडीची भाजी ना तुमची परफेक्टच बनणार. आता यामध्ये आपण घातलेले शेंगदाणे, बेसन पीठ यामुळे ना भाजी आपली घट्ट होते. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला अशी पातळ ही भाजी ठेवायची आहे, कारण जेणेकरून जास्त प्रमाणात घट्ट भाजी देखील खायला एवढी चविष्ट लागत नाही. आता सुरुवातीला ना आपल्याला याला पळीने हलवत राहायचं आहे, कारण यामध्ये घातलेले शेंगदाणे व बेसन पीठ जर आपल्या ह्या भाजीला उकळी आली आणि आपण हलवलं नाही तर ना मग मात्र ती फुटू शकते. त्यामुळे सतत हलवायचं. इथे ना मस्त अशी फ्रेश धुतलेली भरपूर सारी कोथिंबीर कट करून यामध्ये घातली. आता भाजीला ना हलकीशी उकळी यायला लागलेली आहे, तरीसुद्धा आपण हे पळीने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्हाला ना शेवटपर्यंत कुठेही ही भाजी विरळ दिसणार नाही. तर इथे पाहू शकता आपली भाजी छान अशी शिजल्या गेलेली आहे आणि आपल्या भाजीला हवा तितका दाटसरपणा देखील आलेला आहे. खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ देखील नाही. मस्त अशी ही भेंडीची भाजी तयार झाली. तरीसुद्धा जर तुम्हाला शंका असेल भेंडी शिजली का नाही तर असे तोडून बघायचे. आता भेंडी सुरुवातीला छान परतवून घेतल्यामुळे ना अगदी पटकन शिजल्या जाते. आता इथे भेंडीची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता छान आणि सुंदर खमंग अशी आपली ही ताकातली भेंडी तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली असल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.